गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण ॲप्लिकेशन्स ऑफ CRO स्टार्ट केले. त्याच्यामध्ये आपण व्होल्टेज मेजरमेंट, फ्रिक्वेन्सी मेजरमेंट पाहिलं. त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी मेजरमेंट करत असताना फर्स्ट मेथड किंवा डायरेक्ट मेथड जी आहे ती कुठली आहे ते आपण काल पाहिलं. त्याच्यानुसार आपण फ्रिक्वेन्सी कशी मेजर करायचं ते बघितलं. आता त्याच्यानंतर आपल्याला सेकंड मेथड आज पाहायचं आहे. मेथड सेकंड जी लिसाजोस फिगरवर डिपेंड आहे. त्याच्यामुळं 8 पॉईंट जो आहे आपला कालचा राहिलेला लिसाजोस फिगर्स तो अगोदर आपण पाहू आणि त्यानंतर मग फ्रिक्वेन्सी मेजरमेंट बाय युजिंग सेकंड मेथड. आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला, इट इज अन इंटरेस्टिंग मेथड ऑफ जनरेटिंग पॅटर्न्स दॅट ॲपियर ऑन द स्क्रीन ऑफ CRO वेन सायनोसॉइडल व्होल्टेजेस आर सायमल्टेनियसली अप्लाइड टू हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल प्लेट्स. आपल्याला माहिती आहे की CROच्या कन्स्ट्रक्शनमध्ये आपण पाहिलं होतं की त्या ठिकाणी 2 प्लेट्स आहेत, एक हॉरिझॉन्टल प्लेट आणि दुसऱ्या व्हर्टिकल प्लेट्स, बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला एक्स आणि वाय ॲक्सिसवरती एक प्रकारची वेव्ह किंवा एक प्रकारचं मूवमेंट आपल्याला पाहायला मिळते त्या 2 प्लेटमुळे, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल प्लेटमुळं. आता या ठिकाणी काय केलेलं आहे की व्होल्टेजेस जे आहेत, सायनोसॉइडल व्होल्टेजेस म्हणजे सायनोसॉइडल ग्राफ आपण जसं ड्रॉ करतो त्या प्रकारचे जे व्होल्टेजेस आहेत, अल्टरनेटिंग व्होल्टेजेस, ते आपण ज्यावेळेस व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल प्लेटला प्रोव्हाइड करू त्यावेळेस आपल्याला लिसाजोस फिगर त्या CROच्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते. इथं जी डायग्राम दाखवलेली आहे वरच्या बाजूला, या 3 डायग्राम ज्या आहेत या लिसाजोस फिगर्स आहेत आणि त्या कधी कधी येऊ शकतात. तर ते सांगितले 2 साइन वेव्स ऑफ इक्वल फ्रिक्वेन्सी प्रोड्युसेस लिसाजोस फिगर विच मे बी अ स्ट्रेट लाईन अँड इलिप्स ऑर सर्कल डिपेंडिंग ऑन द फेज, ॲम्प्लिट्यूड अँड फ्रिक्वेन्सी ऑफ द 2 सिग्नल्स. त्यांनी काय सांगितले की जर समजा आपण काय केलं, 2 साइन वेव्स घेतल्या ज्यांची फ्रिक्वेन्सी कशी आहे, इक्वल आहे, बरोबर आहे. अशा 2 साइन वेव्स ज्या आपण हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल प्लेटला अप्लाय करणार आहोत, त्या दोघांची फ्रिक्वेन्सी जर इक्वल असतील तर त्या 2 साइन वेव्स अशा प्रकारचे पॅटर्न्स डेव्हलप करू शकतात CROच्या स्क्रीनवरती. जे पॅटर्न स्ट्रेट लाईन असू शकतात किंवा इलिप्स असतील किंवा सर्कल असू शकतात, बरोबर आहे. आता ते कशावर डिपेंड आहे तर फेज अँगल काय आहे 2 साइन वेव्हमधला, त्यांची ॲम्प्लिट्यूड काय आहे याच्यावरती, त्या फ्रिक्वेन्सी काय आहे त्याच्यावरती तो पॅटर्न डिपेंड आहे, बरोबर आहे. तर इथं आपल्याला काय सांगितले, अ सर्कल कॅन बी फॉर्म्ड ओनली वेन द ॲम्प्लिट्यूड्स ऑफ बोथ सिग्नल्स आर इक्वल अँड फेज डिफरन्स इज आयदर 90 और 270 डिग्री. त्यांनी काय सांगितलं की सर्कल हा जो आपल्याला थर्ड पॅटर्न दिसतोय, हा थर्ड पॅटर्न हा सर्कल कधी फॉर्म होईल, ज्यावेळेस दोन्ही ज्या वेव्ज आहेत किंवा दोन्ही साइन वेव्ज आहेत तर दोन्ही साइन वेव्हची ॲम्प्लिट्यूड कशी असली पाहिजे, इक्वल असली पाहिजे आणि त्यांच्यामधला फेज डिफरन्स हा एकतर 90 किंवा 270 असला पाहिजे. तरच आपल्याला काय होईल त्या ठिकाणी तो पॅटर्न बघायला मिळेल किंवा सर्कल हा पॅटर्न आपल्याला CROच्या स्क्रीनवर बघायला मिळेल. याच्यानंतर बघा सेकंड आहे, इफ ॲम्प्लिट्यूड्स आर नॉट इक्वल अँड इलिप्स इज फॉर्म विथ फेज डिफरन्स 30 और 330 डिग्री अँड 150 और 210. तरी काय सांगितलं, जर समजा ॲम्प्लिट्यूड जे आहेत दोन्ही वेव्हचे ते इक्वल नाहीत त्यावेळेस काय होईल, इलिप्स फॉर्म होईल आणि फेज डिफरन्स हा किती असला पाहिजे, एकतर 30 डिग्री असला पाहिजे किंवा 330 डिग्री किंवा 150 किंवा 210 डिग्री एवढा जर असेल तर आपल्याला इलिप्स हा सेकंड पॅटर्न बघायला मिळेल. आणि थर्ड त्याने काय सांगितले, अ स्ट्रेट लाईन रिझल्ट्स वेन 2 व्होल्टेजेस आर इक्वल इन ॲम्प्लिट्यूड्स अँड आयदर इन फेज विच विथ इच अदर ऑर 180 डिग्री आउट ऑफ फेज. एकतर काय पाहिजे, 2 साइन वेव्ज या कशा असल्या पाहिजेत, एकतर आउट ऑफ फेज म्हणजे दोन्ही मधला अँगल 180 डिग्री किंवा दोन्ही इन फेज, याचा अर्थ काय, दोन्ही मधला जो फेज डिफरन्स आहे तो किती असला पाहिजे, 0 डिग्री असला पाहिजे आणि दोन्हीचे ॲम्प्लिट्यूड्स कसे असले पाहिजेत, इक्वल असले पाहिजेत. तरच आपल्याला अशा प्रकारचा स्ट्रेट लाईन हा पॅटर्न बघायला मिळतो. ठीक आहे, हे झालं लिसाजोस फिगर्स. आता याच्यानंतर बघू आपण फ्रिक्वेन्सी मेजरमेंट मेथड सेकंड. आता याचा आपल्याला यूज या ठिकाणी खाली म्हणजे इम्पॉर्टंट आहे किंवा ते समजलं असेल तर आपल्याला खालची गोष्ट समजते किंवा ही सेकंड मेथड समजते. काय म्हणलं, लिसाजोस पॅटर्न कॅन ऑल्सो बी यूज्ड फॉर फेज ॲज वेल ॲज फ्रिक्वेन्सी डिटर्मिनेशन. लिसाजोस पॅटर्न हा जो आहे हा या पॅटर्नचा यूज करून आपण 2 वेव्हमधला फेज काय आहे किंवा त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे ते देखील आपण याचा यूज करून काय करू शकतो, डिटरमाइन करू शकतो लिसाजोस पॅटर्नचा यूज करून. त्यानंतर this pattern method is suitable for determination of integral multiple of known frequency signals. ज्या नोन फ्रिक्वेन्सी सिग्नल्स आहेत त्यांचा इंटिग्रल मल्टिपल देखील आपण याचा यूज करून फाइंड आउट करू शकतो. कसं ते आपण खाली पाहणार आहोत. प्रोसिजर काय आहे याची, तर नंबर 1, मेक इंटरनल टाइम बेस कट ऑफ बाय ऑपरेटिंग CRO इन XY मोड.
त्यांनी काय सांगितलं सुरुवातीला, मेक इंटरनल टाइम बेस्ड कट ऑफ बाय ऑपरेटिंग CRO इन XY मोड. आपल्याला CRO हा काय करायचा, XY मोडमध्ये ऑपरेट करायचा, म्हणजे ऑटोमॅटिकली इंटरनल टाइम बेस हा काय होईल, कट ऑफ होईल. याच्यानंतर सेकंड बघा, कनेक्ट अननोन सिग्नल टू X इनपुट, इट्स फ्रिक्वेन्सी लेटस से FX. अननोन सिग्नल म्हणजे याचा अर्थ फ्रिक्वेन्सी जी आपल्याला मेजर करायची आहे त्याचं इनपुट आपण कुठं दिलं, या ठिकाणी Xला दिलं. म्हणजे याचा अर्थ X इनपुट आणि Y इनपुट जे दोन इनपुट असतात त्याच्यापैकी X इनपुटला आपण अननोन फ्रिक्वेन्सी प्रोव्हाइड केली किंवा कनेक्ट केली आणि ती किती आहे, FX आहे असं आपण कन्सिडर केलं. याच्यानंतर थर्ड काय म्हणले, ॲडजस्ट द फ्रिक्वेन्सी ऑफ सिग्नल जनरेटर टिल स्पेसिफिक लिसाजोस पॅटर्न इज ऑब्टेन्ड. आता आपल्याला CROच्या वरच्या बाजूला एक छोटासा बॉक्स ठेवलेला असतो, त्याला आपण फंक्शन जनरेटर असं म्हणतो किंवा सिग्नल जनरेटर असं म्हणतो. त्या सिग्नल जनरेटरचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे की तोपर्यंत फ्रिक्वेन्सी ॲडजस्ट करायची. या ठिकाणी दिले येते Y ॲक्सिसला सिग्नल जनरेटर, सॉरी फंक्शन जनरेटर नाही, सिग्नल जनरेटर म्हणून एक नॉब असतो त्याच ठिकाणी. तो सिग्नल जनरेटर आपल्याला असा ॲडजस्ट करायचा आहे की जोपर्यंत तुम्हाला लिसाजोस पॅटर्न मिळत नाही, कुठला तरी एक स्पेसिफिक सर्क्युलर, इलिप्स असेल किंवा स्ट्रेट लाईन असेल, हा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची फ्रिक्वेन्सी काय करायची, ॲडजस्ट करायची. झाली तुमची थर्ड स्टेप. त्याच्यानंतर फोर्थ आहे पहा, मेजर द नंबर ऑफ लूप्स or the number of points touching the horizontal line TH and the number of points the points touching to the vertical line. जो आपण आता पाहिला होता खालच्या बाजूला पॅटर्न दाखवला होता मी तुम्हाला, ड्रॉ केला होता, त्या ठिकाणी तुम्हाला नंबर ऑफ इलिप्स होते किंवा सर्कल होते. तर सर्कलच्या बाबतीमध्ये 2 पॉईंट्स आहेत जे हॉरिझॉन्टल लाईनला टच करत आहेत आणि 2 पॉईंट्स आहेत जे व्हर्टिकल लाईनला टच करत आहेत. ठीक आहे, तर ते नंबर ऑफ पॉईंट्स तुम्हाला काय करायचे, तुम्हाला त्या ठिकाणी मेजर करायचे. त्यानंतर फिफ्थ आहे, डिटरमाइन द फ्रिक्वेन्सी ऑफ अननोन सिग्नल बाय युझिंग अन इक्वेशन. नंतर फ्रिक्वेन्सी मेजरमेंट करण्यासाठी जे इक्वेशन आहे ती इक्वेशन काय आहे, FX डिवायडेड बाय FY इज इक्वल टू TH अपॉन TV. TH म्हणजे काय, हॉरिझॉन्टल लाईन, त्याला टच करणारे पॉईंट्स, बरोबर आहे का, नंबर ऑफ लूप्स, आणि TV म्हणजे काय, व्हर्टिकल लाईन, त्याला टच करणारे नंबर ऑफ लूप किंवा पॉईंट. मग आता आपण लिहू शकतो FX अपॉन FY इज इक्वल टू TH बाय TV इज इक्वल टू नंबर ऑफ हॉरिझॉन्टल लूप्स डिवाइड बाय नंबर ऑफ व्हर्टिकल लूप्स. मग इथं काय येईल, 2 फिगर आहेत तुम्हाला दाखवतो मी. या 2 फिगर आहेत, एक सर्कलची आणि दुसरी कुठली आहे, एक सर्कलची आहे आणि दुसरी जी आहे ती एक लूप्सची आहे किंवा इलिप्सची आहे. ठीक आहे, तर या 2 फिगरवरून ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. बघा बघा या ठिकाणी काय येईल, मग हे फिगर ए वरून FX अपॉन FY, त्या ठिकाणी नंबर ऑफ पॉईंट्स किती आहे, नंबर ऑफ लूप ते किती आहे, फक्त एकच आहे, त्यामुळे 1/1. देअरफॉर FX इज इक्वल टू FY. आणि इथं काय येईल, इथं T व्हर्टिकल आणि T हॉरिझॉन्टल, हॉरिझॉन्टलला टच करणारे 3 आहेत, व्हर्टिकलला फक्त एकच आहे, त्याच्यामुळं काय घेतलं या ठिकाणी FX डिवाइड बाय FY इज इक्वल टू 3/1. देअरफॉर FX इज इक्वल टू 3 FY. सपोज FY इज इक्वल टू 3 kHz, देन अननोन सिग्नल मस्ट हॅव फ्रिक्वेन्सी 9 kHz. म्हणजे जर समजा FYची व्हॅल्यू 3 kHz असेल, 3 to 3 9 kHz ही FY म्हणजे याचा अर्थ अननोन फ्रिक्वेन्सी असेल, जी आपण कशाला प्रोव्हाइड केली ती X इनपुटला प्रोव्हाइड केली होती. ठीक आहे, उद्या आपण फंक्शन जनरेटर, त्याचा बेसिक प्रिन्सिपल काय आहे, नंतर प्रॅक्टिकल फंक्शन जनरेटर कसा असतो ते आपण स्टडी करणार, त्याची वर्किंग काय आहे, जे की तुम्हाला सांगितलं होतं याच्या अगोदर की CRO जो आहे, CROला जे आपण ज्या कुठल्या अननोन फ्रिक्वेन्सीज किंवा ज्या साईन वेव्हज असतील, सॉटूथ वेव्हज असतील, रेक्टँग्युलर वेव्हज असतील, जे आपण प्रोव्हाइड करतो, त्या प्रोव्हाइड करण्यासाठी आपल्याला फंक्शन जनरेटरचा यूज करावा लागतो. तर फंक्शन जनरेटर हे हा एक इसेन्शियल सोर्स आहे किंवा त्याच्यापासून आपल्याला व्हेरियस सिग्नल्स किंवा डिफरंट वेव्ह फॉर्म त्याच्यापासून आपल्याला मिळतात आणि ते वेव्ह फॉर्म आपण CROला प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, विच प्रोव्हाइड्स सांगितले त्याने आपल्याला काय 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 आहे याच्यामध्ये, नंतर याचा यूज काय आहे, बेसिक प्रिन्सिपल काय आहे, त्याची बेसिक डायग्राम काय आहे, त्या डायग्राम पण त्याने आपल्याला दाखवली आहे. हे पहा, तुम्हाला जर वाचायचं असेल तर हे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या व्हिडिओ पाहत असताना आणि याचा अभ्यास करा. उद्या आपण म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये जे लेक्चर होणार आहे आपलं सोमवारी, त्या दिवशी आपण हा पुढचा पार्ट घेणार आहोत. हे त्याचे प्रॅक्टिकल फंक्शन जनरेटर कसा असतो, वर्किंग, त्यानंतर वर्किंग कसा करतो इथपर्यंत आहे. एक्झामला विचारला जाणारा क्वेश्चन आहे हा.
जेवढे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत याच्यामध्ये कॅथोड रे ट्यूब एक्झामला विचारला जाणार आहे, ॲप्लिकेशन्स ऑफ CRO एक्झामला विचारतात, नंतर हा फंक्शन जनरेटर एक्झामला विचारतात, डिजिटल मल्टीमीटर हा देखील इम्पॉर्टंट आहे, हा देखील एक्झामला विचारतात. ठीक आहे, हे तो वाटलंच तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याचा अभ्यास करा. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट वीकमध्ये आपण फंक्शन जनरेटर घेणार आहोत. ठीक आहे, थांबा या ठिकाणी आपण. थँक्यू.